विठ्ठल नावाचा एक तरुण शिक्षण पूर्ण करून गावात राहत असे. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, पण कुठेही संधी मिळाली नाही. घरची परिस्थिती बिकट होती. आई वडील वृद्ध झालेले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. निराश मनाने विठ्ठल अक्कलकोटला पोहोचला. तिथे श्री स्वामी समर्थ समाधीस्थ बसलेले होते. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि रडत म्हणाला, स्वामी, माझं शिक्षण झालंय, पण मला नोकरी मिळत नाही, कृपा करा. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहत म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस. तुझ्या हाताला काम नक्की मिळेल. उद्या सकाळी शहरात जा, तिथं तुझी व्यवस्था झाली आहे. विठ्ठलच्या मनात आश्चर्य आणि विश्वास दोन्ही जागृत झाले. दुसऱ्या दिवशी तो शहरात गेला. तिथे योगायोगाने त्याला एका मोठ्या व्यापाऱ्याची भेट झाली. व्यापाऱ्याला तात्काळ एका विश्वासू तरुणाची गरज होती. विठ्ठलशी बोलून त्याला लगेच नोकरी दिली. विठ्ठलच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला जाणवलं की हे काही योगायोग नसून स्वामी समर्थांची कृपा आहे. तो लगेच अक्कलकोटला परत गेला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, स्वामी, तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं.